धनुरास चालत नाही तर सरळ झेप घेते. मनात विश्वास असतो, ध्येय मोठं असतं. तुम्ही तुमचं कार्य करतात आणि ग्रह त्यांचं कार्य करतील हा विश्वास तुम्हाला असतो. तोच विश्वास या काळात देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य तुमच्याच बाजूने आहे, कारण भाग्येश भाग्यात विराजमान आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. विशेष बाब म्हणजे भाग्यस्थानात धर्म आणि कर्म या दोघांचे अधिपती विराजमान असल्यामुळे धर्म कर्म राजयोग देखील निर्माण झालेला आहे. याशिवाय पंचमेश दशम स्थानात विराजमान असल्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झाला आहे. तृतीय स्थानातील राहू शुभ मानला जातो. त्यात तो कुंभ राशीचा असल्यामुळे त्याचं शुभत्व अधिकच वृद्धिंगत झालं आहे. असे अनेक शुभ परिणाम योग या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत. त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील. ग्रहांचे शुभ संकेत असताना आपण परिश्रम वाढवावे आणि यश खेचून आणावं.